नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे खेकडा फ्राय किंवा क्रॅब मसाला। त्यासाठी लागणार आहे मोठे खेकडे, लागणारे साहित्य पाहू। हळद, जिरे, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, खोबरे, 4 कांदे, कोथिंबीर, 2 लसणाच्या कोड्या। इथे मी ओले खोबरे घेतलेले आहे, तुम्ही वाटलेस तर सुके खोबरे सुद्धा घेऊ शकता। सुरुवातीला खेकड्यांच्या छोट्या नांग्या तोडून घ्यायच्या, त्या मिक्सरला थोडे पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायच्या। खेकड्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्याच्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांनी आवर्जून खेकडे खावेत। आणि विशेष म्हणजे खेकडा हा स्वच्छ प्राणी आहे, त्यात रक्त नसते। अशा प्रकारे सर्व छोट्या नांग्या तोडून घ्यायच्या आणि ते थोडे पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे। आता हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे आणि ते पाणी आपण रस्सा करण्यासाठी वापरणार आहोत। आज मी तुम्हाला खेकडा मसाला किंवा क्रॅब मसाला आणि खेकड्याची कालवण ही रेसिपी दाखवणार आहे। अशा प्रकारे पाणी गाळून घ्यायचे, राहिलेला चोथा टाकून द्यायचा। आता भाजी करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। इथे मी 4 कांदे भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर लसूण, खोबरे, कोथिंबीर यांची वाटण करून घेणार आहे। त्याचप्रमाणे भाजलेले कांदे, चवीप्रमाणे लाल तिखट, 1 चमचा बेसन पीठ यांची पेस्ट करून घेणार आहे। आता कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकायचे। आता तेल गरम झालेले आहे, त्यात फोडणीसाठी तमालपत्र टाकलेले आहे, म्हणजे भाजीला छान फ्लेवर येतो मसालेदार। आता त्याच्यातच कांदा
आणि तिखट यांचं वाटण टाकून ते चांगले परतून घ्यायचे. बाकीचे खडे मसाले मी टाकलेले नाही आहे, कारण गरम मसाल्यामध्ये बाकीचे सगळे खडे मसाल्याची पावडर आहे, त्यामुळे मी ते टाकलेले नाही. अर्धा चमचे जिरे, हळद, एक चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे. मी इथे टोमॅटो प्युरी वापरलेली नाही. तुम्हाला आवडत असले तर तुम्ही टोमॅटो प्युरी पण वापरू शकता. एक चमचा धना पावडर, खोबरे, लसूण, कोथिंबीरीचं वाटण ते चांगले परतून घ्यायचे. पाहू शकताय मसाला छान परतला गेलेला आहे. त्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आता त्याच्यातच खेकडे टाकून ते 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचे. खेकडे शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. कोथिंबीर. आता त्याच्यावरती झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ. आता मी क्रॅब मसाला करणार आहे, त्यामुळे थोडेच खेकड्याचे पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी आणि राहिलेले कालवण करण्यासाठी वापरणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आपली खेकडा मसाला रेसिपी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग.